बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यात भीषण अपघात झाला असून बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघातात सैफ मुल्ला वय 29, 4 वर्षीय सीजा मुल्ला आणि इम्तियाज बडगाव यांचा जागीच मृत्यू झाला, तर जिहान शाहरुख कुडचीकर गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही बस हिडकल येथून गोकाककडे जात होती, तर दुचाकीवरील प्रवासी गोकाक मधील पोबर शाळेतून कन्नूरकडे निघाला असताना हा भीषण अपघात झाला. मृतांमध्ये वडील, मुलगी आणि त्याचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला असून गोकाक ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणी गोकाक ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार बस चालकाचा शोध सुरू आहे. अशा आणखीन अपडेटसाठी फॉलो करा व्हॉइस ऑफ तेनुग्रामला.